कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाव, काय यम्मी सूप आहे यार। being so happy. मम्मा तू काय अमेझिंग आहेस यार। बापरे, मम्माने हे पाठवलं नसतं ना, आज उपाशीच मेले असते मी। वाव वाव वाव। काय झालं जेवण? एकदम मस्त। माझ्या मम्माने बघ ना, इतके यम्मी पौष्टिक फूड पाठवले ना। अखिल, माझी मम्मा या जगातली बेस्ट मम्मा। ए, माझी आई पण बेस्ट आहे हा। माझ्या आईकडे तर आजीबाईचा बटवा आहे, बटवा। काय 101 रेसिपीज असतात तिच्याकडे माहिती आहे? अरे बाय द वे, आईने ना मला एक गर्भसंस्काराचं पुस्तक आणायला सांगितलं होतं। यात पण ना 101 डाएटचे रेसिपीज, मेडिटेशनचे प्रकार, असं भरपूर काय काय। तुला माहिती आहे, आईने मला फोन करून सांगितलं, रिमाइंड केलं, आठवणीने पुस्तक घेऊन ये। हे घे बघू। अखिल, कशाला आणलंस तू? आजच आईने मला काय तिचे पोथी ऐकायला बसवलं होतं। बापरे, किती बोर झाले मी। अय्या, या पुस्तकात तर काय काय असेल देवालाच माहिती। हे अखिल, आई मला हे सगळं करायला लावतील रे। आता मग चांगलं आहे ना, वाईट काय त्यात? आणि बघ, आई जे काय करते ना, ते आपल्या बाळासाठीच करते। नाही 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 नाही, नको नको नको, मी नाही करणार हे सगळं। तू एक काम कर, आईने सांगे पुस्तक मिळालंच नाही म्हणून। हा तनू, अगं असं कसं खोटं बोलू मी आईशी? असं कसं म्हणजे? काय अवघड आहे त्यात? सांग ना। तिकडे म्हण की ते पुस्तक नव्हतंच, त्यामुळे मिळालंच नाही, किंवा सांग डॉक्टर नव्हते। काय अवघड आहे बोलायचं पटकन खोटं? साधं खोटं बोलता येत नाही तुला। अखिल, तुला ना खरंच काहीच कळत नाही। काय कळत नाही अखिलला? काय रे, काय अखिल, त्रास देतोयस तिला? बरं ऐक ना, तू पुस्तक आणलंस का डॉक्टरांकडून? नाही आणलं, अवेलेबल नव्हतं ते पुस्तक। डॉक्टर मला म्हणालेत, जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा सांगू आम्ही म्हणून। काय, बरं ऐक, तू त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि ते आलं की लगेच घेऊन ये। हा, बरं, काम आहे मला, आलोच। मला ना तुझ्या बाळाला संस्कारक्षम बनवायचंय। मोठा झाला ना की वसुंधरा आणि बनी या दोघांनाही पुरून उरला पाहिजे, तो धाडसी बनवायचं त्याला। ज्याच्यासाठी आले होते तेच विसरले मी। हे धर, हात पुढे कर। अगं हात पुढे कर। हात, हो हो हो। हा नाही ग, उजवा हात। काय? राईट हँड। पुढे चला, आता तुला कोणाची दृष्टी लागणार नाही, त्या वसुंधरेची तर मुळीच। कधी एकदा तुझं बाळ येत आहे असं झालंय मला। पापांचा फोन। हॅलो। हा वसुबाळा। हा पापा, बोला ना। काही कळलं का? अगं हो, मी माहिती काढली आहे। लकी पुण्याच्या कुठल्या तरी एका मोठ्या जेलमध्ये आहे। अच्छा, म्हणजे एक दिवसात जाऊन भेटता येईल तर आपल्याला? वसुबाळा, तू आकाशरावांना विचारलंस का? नाही म्हणजे प्लीज, माझं तुला पुन्हा एकदा सांगणं आहे की आकाशरावांना विचारल्याशिवाय तू कुठलंही पाऊल उचलू नकोस। बाबा, नका काळजी करू, मी करेन हँडल। आणि असंही मी आकाशरावांना त्या गाडीने उडवलेल्या माणसाबद्दल सांगितलंय, ज्यांनी मरताना लकीचं नाव घेतलं होतं। मग काय म्हणाले ते? त्यांचंही म्हणणं हेच आहे की खूप रिस्की आहे सगळं, आत्ता लकीला नको भेटायला। आणि बाबा,
मला असं वाटते की आपण भेटलं पाहिजे, तरच गोष्टींचा उलगडा होईल. ठीक आहे, शेवटी काय तुझा निर्णय आहे तो. पण वसू, त्याला भेटायचं असेल ना तर तुला कोर्टाची रितसर परवानगी काढावी लागेल आणि पोलिसांना एक विनंती अर्ज पर एक पत्र द्यावं लागेल, तेही वकिलामार्फत. आणि हो, एक फॉर्म असतो तो भरून द्यावा लागेल. ठीक आहे बाबा, मी उद्या पोलीस स्टेशनला जाते आणि फॉर्म भरते आणि वकिलांना भेटून बाकीची प्रोसिजर करून घेते. मग आपण ठरवूयात कधी जायचं भेटायला ते. ठेवते. ओके, गुड नाईट. गुड नाईट. कोणाशी बोलत होतात? बाबांचा फोन होता. बाबांचा कॉल होता. पोलीस स्टेशन, कोर्ट, कुठली परमिशन पाहिजे तुम्हाला? हो, त्याचं काय झालंय ते, आपली गावची जमीन आहे ना, तर त्या गावच्या जमीन आणि घराच्या अगेन्स्ट एक पार्टी आहे, त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायची होती आणि वकिलांकडून नोटीस घ्यायची होती. हे याच विषयी बोलत होतो. बाबांना एकट्याला हे सगळं करायला जमणार नाही ना, म्हणून मी म्हटलं की मी त्यांना मदत करते. एवढंच ना? पण तुम्ही एक काम करा ना, आपले वकील आहेत ना, त्यांना कॉल करा, ते लगेच सॉल्व्ह करून देतील. नाही नाही, नको नको. अहो, ते प्रकरण इतकं काही मोठं नाही आहे. भावकी इथलाच वाद आहे ना, होईल सॉल्व. ठीक आहे, काही हेल्प लागली तर सांगा मला. आत्ता काही हेल्प हवी आहे तुम्हाला? नाही, बस थोडे भांडे राहिले ते काही घासून घे. मी करते पटकन. दे दे. अहो नको, प्लीज ऐका अहो माझं. अहो, करतो ना, मला जमतात घरातली कामं. द्या. नको, आईने बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. द्या इथे. आई काही बोलणार नाही, तुम्ही उगाच काळजी करू नका. हे बघा, उगाच माझे प्रॉब्लेम नका वाढू. द्या बरं, जा तुम्ही. अहो पण एवढं सगळं तुम्ही एकट्याने कसं जमणार आहे? आज अवनी वहिनींना बरं नाही आहे ना, म्हणून मला करावं लागतं हे. द्या. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण कामं करून आजारी पडायचं तर ते काही नाही. द्या, इथं मी करतो. अहो ऐका माझं. नाही नाही, मला सांगा, संसारात बायको नवऱ्याची साथ देते, मग नवऱ्याने बायकोची साथ का नाही द्यायची? इकडे ऐका माझं. हे बघा, पुरुषांची कामं पुरुषांनी आणि बायकांची कामं बायकांनीच करावी. आणि एरवी जेव्हा मला गरज असते, मदत हवी असते, तेव्हा मी मागते ना तुम्हाला. असं काही नाही. पुरुष काय घरी येऊन जेवून झोपून जातात, तुम्ही नंतर घर आवरता, एवढी सगळी कामं करतात, म्हणून मी अहो पण तुम्ही किती काम करता, थकून येता. आम्ही घरी असतो, आम्हाला आराम करायलाही वेळ मिळतो. हट्टीपणा करू नका. द्या इथे. आता मी करणारच. ऍटलीस्ट त्या निमित्ताने बायकोसोबत 2 क्षण घालवायला मिळत आहेत ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.